स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज एसएससी जीडी 2024 चा पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे. त्यामध्ये कोणकोणत्या टॉपिक वरती कोणकोणते प्रश्न आले होते त्यावरती चर्चा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. पेपरचं स्वरूप कसं होतं, पेपर कसा होता त्याविषयी संपूर्ण माहिती आपण प्रत्येक विषयानुसार बघणार आहोत. यामध्ये जर विचार केला तर अंकगणित झालं, बुद्धिमत्ता झालं, सामान्य ज्ञान, हिंदी किंवा इंग्लिश यापैकी जो पण विषय घेतला असेल त्यावरती प्रश्न कोणते होते, कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न आले होते, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. आजच पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे. त्यानंतर बहुतेक 3 ते 4 विद्यार्थ्यांशी बोलणं झालेलं आहे आपलं. त्यांच्या सांगितल्याप्रमाणे आपण प्रश्न देखील नोट करून घेतलेले आहेत. त्या प्रश्नांवरती सुद्धा चर्चा करणार आहोत. सर्व स्पष्टीकरण आपण बघणारच आहोत आणि त्यासोबत कोणकोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न आले होते ते देखील आपल्याकडे आलेले आहेत. त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाने. तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर थोडक्यात आपण पेपरचं स्वरूप पुन्हा एकदा जाणून घेऊया. यामध्ये रिझनिंग वरती 20 प्रश्न विचारले जाणार होते 40 गुणांसाठी. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर जीएस वरती 20 प्रश्न आपल्याला 40 गुणांसाठी विचारले जाणार होते. पुढे जर विचार केला तर गणितावरती 20 प्रश्न 40 गुणांसाठी आणि हिंदी किंवा इंग्लिश यापैकी जो पण विषय तुम्ही फॉर्म भरते वेळेस सिलेक्ट केला होता त्यावरती तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातील. एक तर हिंदी नाहीतर एक तर इंग्लिश विषयावरती 20 प्रश्न तुम्हाला 40 गुणांसाठी इथे विचारले जातील. एकूण जर म्हटलं तर अशा प्रकारचे किती प्रश्न झाले, 80 प्रश्न झाले आणि अशा प्रकारच्या या 80 प्रश्नांसाठी तुम्हाला एकूण टाइम किती दिला होता, 60 मिनिटे. ठीक आहे, 80 प्रश्न तुम्हाला 60 मिनिटांमध्ये सोडवायचे असतात. त्यामुळे टायमिंग तुम्हाला इथं कमी असतो. ठीक आहे, यावरती सर्वात जास्त प्रॉब्लेम मुलांना कुठे येतो, इथे गणित आणि बुद्धिमत्ता. ठीक आहे, गणित व बुद्धिमत्ता या दोन विषयांसाठी इथं टाइम पुरत नाही. कारण जर म्हटलं तर 80 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात 60 मिनिटांमध्ये. त्याच्यामुळे इथे टायमिंग जर म्हटलं तर प्रश्न देखील मोठाले होते आणि जर म्हटलं तर टायमिंग त्यामुळे पुरत नाही. आपण सर्व प्रश्नांवरती चर्चा करणारच आहोत. आपल्याकडे प्रश्न देखील आलेले तर जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. सर्व विषयानुसार टॉपिकनुसार आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण चर्चा करणार आहोत. परंतु मुलांना प्रॉब्लेम कुठे येत आहे त्यावरती सुद्धा बोलणं गरजेचं असणार आहे. तर इथे थोडक्यात तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कसं करायचं त्याविषयी माहिती देतो. गेल्या तुम्हाला पार्ट बी इथं ओपन करायचा आहे जो आहे जीएसचा. ठीक आहे, जीएसचे जे प्रश्न असतात तुम्हाला येत असतील तर प्रश्न वाचल्या वाचल्या तुम्हाला लगेच उत्तर समजून येतं. हे 20 प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी जास्तीत जास्त किती मिनिटं लावायचे माहिती का, इथे तुम्हाला जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटं लावायचे. याच्यावरती जास्त तुम्हाला टायमिंग इथं वाया घालवायचा नाहीये आणि इथला टायमिंग तुम्हाला इथे उरवायचा आहे. 10 मिनिटांमध्ये हे 20 प्रश्न तुम्हाला सोडूनच घ्यायचे आहेत. त्यानंतर जर म्हटलं तर इंग्लिश किंवा हिंदी या विषयांपैकी जरी तुम्ही कोणताही विषय घेतला असेल तरी हे जे प्रश्न आहेत ते वाचल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला येत असेल तर लगेच उत्तर समजून येतं. या प्रश्नांना सुद्धा तुम्हाला 10 ते 20 मिनिटांमध्ये हे सर्व 20 प्रश्न तुम्हाला कव्हर करायचे आहेत आणि इथला जो तुमचा एक्स्ट्रा 20 मिनिटाचा टायमिंग उरणार आहे तो तुम्हाला रिझनिंग आणि जे पण आपल्याला मॅथ आहे त्यामध्ये लावायचं आहे. ठीक आहे, कारण जर म्हटलं तर रिझनिंगचे जेवढे पण प्रश्न असतात एकदम इझी असतात. ठीक आहे, जर तुमची थोडी जरी प्रॅक्टिस असेल तर ते प्रश्न तुम्ही आरामशीर सोडू शकता. परंतु लॉंग क्वेश्चन असतात. ठीक आहे, हा एक मोठा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना आलेला आहे की प्रश्न लॉंग असतात, मोठमोठाले क्वेश्चन असतात गणित बुद्धिमत्ताचे, त्यामुळे तिथे जास्त टाइम लागतो. ठीक आहे, प्रश्न सोपे असतात परंतु मोठाले असतात, वाचण्यासाठी थोडा जास्त टाइम जातो, आपल्याला मांडणी करण्यासाठी जास्त टाइमिंग जातो. तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस असणं गरजेचं असणार आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस असेल तेवढं लवकर तुम्ही प्रश्न सोडू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारचं तुम्ही टाइम मॅनेजमेंट करू शकता. सर्वप्रथम इथे जीके आणि त्यानंतर हिंदी इंग्लिशचे प्रश्न तुम्ही सोडू शकता या दोन भागांचे. ठीक आहे, हे पार्ट 2 सोडून झाल्यानंतर तुम्ही एक तर बुद्धिमत्ता सोडू शकता आणि तर गणित सोडू शकता. बुद्धिमत्ता आय थिंक इथे सोपं असतं. इथे बुद्धिमत्तेचे प्रश्न सोपे असल्यामुळे इझी असल्यामुळे आउट ऑफ स्कोर मिळवून देण्यासाठी तुम्हाला इथं मदत होणार आहे. त्यासाठी बुद्धिमत्ता तुम्ही सोडवा त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये आणि त्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये तुम्ही इथं गणित सोडवा. ठीक आहे, जेवढा टाइम असेल तेवढं तुम्ही गणिताला द्या आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि यामध्ये जर म्हटलं तर 1 फॉर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. जर तुम्ही एक प्रश्न बरोबर सोडवला तर तुम्हाला 2 गुण मिळणार आहे आणि जर एक प्रश्न चुकीचा सोडवला तर 0.5. ठीक आहे, अशा प्रकारची तुमची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे जर तुम्ही 4 प्रश्न चुकीचे सोडवले तर तुमचे 2 मार्क इथे जाणार आहे आणि एक प्रश्न बरोबर सोडवला तर तुम्हाला 2 मार्क येणार आहे. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे जे पण प्रश्न येत असतील तेच सोडवा. जास्त जर म्हटलं तर तुम्ही चुकीचे प्रश्न सोडवले तर तुमचा जो स्कोर आहे निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतो, तुमचे मार्क इथे कट होऊ शकतात. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. आता तुम्हाला सिंपल हे सर्व माहिती इथे समजून आली की पेपरचं स्वरूप कसं होतं, नक्की विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम जास्त कुठे येतोय त्याविषयी माहिती तुम्हाला समजून आली. आता सर्वप्रथम आपण काय करूया, प्रत्येक विषयानुसार. ठीक आहे, प्रत्येक विषय तुम्हाला इथे दिसत असतील, प्रत्येक विषय
विषयानुसार विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आले होते ते सर्वप्रथम आपण बघूया आणि त्यानंतर जर म्हटलं तर कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते देखील आपण घेतलेले आहेत नोट करून, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे, यावरती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत. बहुतेक प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. ठीक आहे, तर सर्वप्रथम जर म्हटलं तर ज्या पण विद्यार्थ्यांनी इंग्लिश हा विषय घेतला असेल तर त्यांना हिंदी हा विषय नसणार आहे, आणि ज्या पण विद्यार्थ्यांनी हिंदी विषय घेतला असेल म्हणजे हिंदी सब्जेक्ट वरती प्रश्न, तर हिंदीवाल्यांना इथं इंग्लिश सब्जेक्ट नसणार आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचंय. आता इंग्लिश वाल्यांना सर्वप्रथम सांगतो, यामध्ये जर विचार केला तर समानार्थी विरुद्धार्थी यावरती थोडे जास्त प्रश्न आले होते. दोन्यांचं जर म्हटलं तर कॅल्क्युलेशन केलं तर 4 ते 5 प्रश्न तुम्हाला या टॉपिक वरतीच विचारले गेले होते, समानार्थी विरुद्धार्थी होती. ठीक आहे, पुढे जर विचार केला तर आयडम एंड पेसेस वरती तुम्हाला प्रश्न आला होता, वन वर्ड वरती प्रश्न आला होता, त्यानंतर कंपॅरिझन वरती प्रश्न आला होता, फिल इन द ब्लँक या टाइपचे प्रश्न आले होते, एरर वरती प्रश्न आला होता, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट वरती प्रश्न आलेला आहे, आणि स्पेलिंग चेक वरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, करेक्ट स्पेलिंग तुम्हाला इथे निवडायचं असतं. अशा प्रकारचे तुम्हाला इझी टॉपिक वरती 20 क्वेश्चन विचारले गेले होते, 40 आपल्याला मार्कांसाठी. ठीक आहे, हे तुम्हाला इथे समजून आलं. अशा प्रकारचं इंग्लिशचं स्वरूप होतं, कोणकोणते प्रश्न आले होते, कसे प्रश्न आले होते ते देखील विद्यार्थी पाठवत आहे. जसे जसे प्रश्न आपल्याला पाठवले जातील तसं तसं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढे जर म्हटलं तर पुढे 2 नंबरचा आपला हिंदी विषय आहे. हिंदी विषयावरती कोणकोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न आले होते त्याविषयी आपण चर्चा करत आहोत. आणि यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे, महाराष्ट्रातल्या जवळपास 70 ते 80% विद्यार्थ्यांनी हिंदी विषयच घेतलेला आहे. इंग्लिश न घेता हिंदी विषय घेतलेला आहे. कारण जर म्हटलं तर इंग्लिश सर्व विद्यार्थ्यांचा थोडा वीक असतो. मराठी मीडियमचे जे पण विद्यार्थी असतात त्यांचा इंग्लिश विषय हा थोडा वीक असतो, त्यामुळे त्यांनी हिंदी विषय घेतलेला आहे. आणि हिंदी विषयावरती कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न आले होते ते तुम्हाला कुठून भेटणार, तुम्हाला रिव्हिजन कुठून करायचे, आणि जवळपास जर म्हटलं तर आपण हिंदी विषयाच्या सुद्धा टोटल नोट्स दिल्या होत्या. जवळपास 100% अभ्यासक्रम आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील बहुतेक अभ्यासक्रम इथं कव्हर केल्यानुसारच इथं प्रश्न विचारले गेले होते. जवळपास अभ्यासक्रमाला अनुसरून 95% अभ्यासक्रम आपण या आपल्या नोट्स मध्ये कव्हर केला होता, त्यानुसार इथे प्रश्न विचारले गेलेत. यामध्ये शुद्ध अशुद्ध शब्दावरती तुम्हाला 3 ते 4 प्रश्न आले होते, आणि जवळपास जर म्हटलं तर 200 ते 300 आपण शब्द दिले होते. त्यातील ऍज इट इज 2 ते 3 प्रश्न रिपीट झालेले आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचे इथे तुम्हाला सांगत आहे. आणि हिंदी विषयाच्या सुद्धा आपण महत्त्वाच्या नोट्स दिल्या होत्या, जे पण आपल्याला एसएससी जीडी साठी विषय आहे त्या सर्व विषयांच्या नोट्स दिल्या होत्या. यामध्ये जर विचार केला तर मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता झालं, त्यासोबत इथं हिंदी विषय झाला, तर या सर्व विषयांच्या नोट्स आपण दिल्या होत्या. चालू घडामोडी झालं तर या सर्व नोट्स आपण उपलब्ध करून दिल्या होत्या. या देखील तुम्हाला आता उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. जर तुमचा पेपर उद्या परवा नाहीतर 2-3 दिवसांनी असेल तर त्या नोट्स तुम्हाला कुठून भेटतील, कशा भेटतील त्याविषयी माहिती तुम्हाला मी देणारच आहे. यामध्ये बघा शुद्ध अशुद्ध शब्द यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले गेले होते. विलंब शब्द, ठीक आहे, विलंब वरती तुम्हाला प्रश्न आला होता 1 ते 2 प्रश्न. त्यानंतर पर्यायवाची किंवा समानार्थी शब्द तुम्हाला यावरती 2 ते 3 प्रश्न आले होते. मुहावरेवरती 2 ते 3 प्रश्न आले होते. मुहावरे व्यवस्थित करा, आपण भरपूर मुहावरे दिलेले आहेत, जेणेकरून आपल्याला जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात, जे पण महत्त्वाचे मुहावरे झाले, समानार्थी शब्द झाले, शुद्ध अशुद्ध अशुद्ध शब्द झाले, तर हे सर्व आपण आपण आपल्या नोट्स मध्ये टायपिंग नोट्स मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. यामध्ये जर म्हटलं तर अनेक शब्द केले एक शब्द, आपण कसं मराठीमध्ये आपल्याला जे शब्द समूह असतो त्याच्यासाठी एक शब्द, त्या टाइपचे 2 ते 3 प्रश्न आले होते. त्यानंतर रिक्त स्थानुकी पूर्ती, म्हणजे एखादा आपल्याला गाळलेली जागा भरण्यासाठी, ठीक आहे, आपल्याला एक वाक्य दिलं जातं आणि योग्य आपल्याला शब्द निवडायचा असतो, गाळलेल्या ठिकाणी भरायचा असतो, या टाइपचे प्रश्न आले होते. ठीक आहे, त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला प्रतिस्थापनवरती प्रश्न आला होता. वाक्यशुद्धी, ठीक आहे, आपल्याला शब्दशुद्धी आणि वाक्यशुद्धी यावरती थोडे जास्त प्रश्न विचारले जाते. जवळपास जर शुद्ध शब्द आणि वाक्यशुद्ध, ठीक आहे, तर यावरती जवळपास 6 ते 7 प्रश्न तुम्हाला या टॉपिक वरतीच विचारले गेले होते, आणि गद्यांशवरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न आलेले होते. तर या टाइपचा अभ्यासक्रम तुम्हाला विचारला गेला होता, जो की आपण हिंदीचे जे पण आपण आपल्या नोट्स उपलब्ध करून दिलेले त्यातील हा अभ्यासक्रम आपण 90 ते 95% कव्हर केलेलाच होता, आणि भरपूर शब्द दिले. त्यामध्ये शुद्ध शब्द महत्त्वाचे, अशुद्ध शब्द, विलोम झालं, त्यानंतर आपल्याला समानार्थी शब्द झाले, मुहावरे झाले, त्यानंतर जर म्हटलं तर हे झालं, हे सर्व आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेलंच होतं. ठीक आहे, भरपूर विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे. तर या नोट्स तुम्हाला कुठून भेटणार, कशा भेटणार त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला खाली एक नंबर दिसत असेल, ठीक आहे, इथे खाली एक नंबर दिसत असेल, त्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज केल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती तिथे भेटून जाणार आहे. व्हॉट्सअपवरती तुम्ही संपर्क करू शकता, नाहीतर नोट्स विषयी तुम्हाला संपूर्ण माहिती तशी दिली जाणार आहे याच व्हिडिओच्या माध्यमाने पुढे. ठीक आहे, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर अशा प्रकारचं जर म्हटलं तर हिंदीचं स्वरूप होतं. पुढे
तर गणिताचं आपण स्वरूप म्हटलं तर गणित बुद्धिमत्ताचं आपण आता स्वरूप बघत आहोत. यामध्ये गणितामध्ये जर म्हटलं तर पर्सेंटेज वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते, प्रॉफिट अँड लॉस वरती प्रश्न विचारले गेले होते, त्यानंतर इंटरेस्ट वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते, ऍव्हरेज वरती, रेशिओ वरती, त्यानंतर टाइम, स्पीड अँड डिस्टन्स यावरती प्रश्न विचारले गेले होते. पुढे जर विचार केला तर आपल्याला टाइम अँड वर्क, ठीक आहे, टाइम अँड वर्क वरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न होते, सिम्प्लिफिकेशन वरती प्रश्न होते, त्यानंतर जर म्हटलं तर पुढे नंबर सिस्टीम वरती प्रश्न होते. यामध्ये सुद्धा आपल्याला गणितावरती सुद्धा नंबरवरती प्रश्न विचारले जातात, हे देखील आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. आणि बुद्धिमत्तावरती सुद्धा नंबरावरती प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. पुढे जर विचार केला तर डेटा झालं, त्यानंतर आपल्याला हे बाकीचे टॉपिक झाले, यावरती तुम्हाला 2-3 प्रश्न विचारले गेले होते. तर अशा प्रकारचं गणिताचं स्वरूप होतं आणि गणिताच्या सुद्धा आपण आपल्या नोट्समध्ये इथं या नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. गणित म्हणा, बुद्धिमत्ता, तर या सर्व टॉपिकचे आपण नोट्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, ठीक आहे. सर्व एकत्रित नोट्स तुम्हाला कुठून भेटतील त्याविषयी माहिती मी देणारच आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुढे रिझनिंग झालं, तर रिझनिंग वरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले गेले होते. कोडिंग, डिकोडिंग झालं, त्यानंतर इथं आपल्याला सिटिंग अरेंजमेंट झालं, त्यानंतर इथं आपल्याला वर्बल वरती, नॉन वर्बल वरती प्रश्न विचारले गेले होते. ब्लड रिलेशन वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते, बॉडमास वरती प्रश्न विचारले गेले होते, डाईस वरती, त्यानंतर वॉटर इमेज वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. आणि काही विद्यार्थ्यांचे सांगितल्याप्रमाणे जर म्हटलं तर मिरर वरती सुद्धा प्रश्न विचारले गेले होते, ठीक आहे. हा एक महत्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर नंबर सिरीज वरती प्रश्न आले होते, सिरीज वरती प्रश्न आले होते. त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला जे पण अक्षरमाला, अंकमाला यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. 20 प्रश्न आपल्याला विचारले गेले होते बुद्धिमत्तावरती देखील, ठीक आहे. हे तुम्हाला समजून आलं आतापर्यंत. यामध्ये आपण मराठी नव्हे, हिंदी, इंग्लिश, त्यानंतर जर म्हटलं तर गणित आणि बुद्धिमत्ता, हे 4 विषय आतापर्यंत बघितले. आता पुढे जर म्हटलं तर महत्वाचा आपला जीके विषय झाला, जीएस झाला. तर जीएस वरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले गेले होते ते आपण बघूया, ठीक आहे. स्टॅटिक जीके वरती जर म्हटलं तर 4 ते 5 प्रश्न विचारले गेले होते. करंट अफेअर वरती 4 ते 5 प्रश्न, हिस्ट्री वरती 2 ते 3 प्रश्न, त्यानंतर पॉलिटी वरती 2 ते 3 प्रश्न आणि जिओग्राफी वरती 2 ते 3 प्रश्न. या टाइपचे तुम्हाला टोटल 20 प्रश्न विचारले गेले होते. आता यातील जे पण प्रश्न आलेले होते ते प्रश्न सुद्धा विद्यार्थ्यांनी काही पाठवलेले आहेत, टायपिंगसाठी आपण दिलेत. जसे ते टायपिंग होतील ते सर्व काही आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व कोणकोणते प्रश्न आले होते, त्या प्रश्नांचं उत्तर काय होतं, सर्व स्पष्टीकरण जसं आपण मागील प्रश्नपत्रिकेचं बघितलेलं आहे इथून मागे, त्याप्रमाणे आपण पुढील व्हिडिओमध्ये ते सुद्धा स्पष्टीकरण बघणार आहोत. गणित बुद्धिमत्ताचे काही प्रश्न आपल्याकडे आलेले होते, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. या टाइपचे प्रश्न आले होते. यामध्ये जर विचार केला तर आपल्याला हे उत्तर येण्यासाठी कोणत्या चिन्हांची अदलाबदल करावं लागेल हे आपल्याला सांगायचं होतं, ठीक आहे. त्यानंतर इथं मिररवरती अशा प्रकारचा प्रश्न आला होता, ठीक आहे. आपल्याला मिरर मध्ये बघितल्यानंतर हे आपल्याला कशा प्रकारचं दिसेल, कोणती अक्षर येतील ते सांगायचं होतं. या टाइपचा प्रश्न आला होता. त्यानंतर या टाइपचा आपल्याला नातेसंबंधावरती प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. हे तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर जर म्हटलं तर प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती अक्षर येतील या टाइपचा एक प्रश्न आलेला. तर या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलं जाणार आहे आणि त्यासोबत सामान्य ज्ञानचे प्रश्न देखील आपल्याकडे येत आहे. 2 ते 3 शिफ्टचे प्रश्न आपण एकत्रित करून त्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आपल्या या चॅनलवरती घेणार आहे मराठी भाषेमध्ये. तर त्यासाठी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बिल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. आता तुम्हाला थोडक्यात नोट्स बद्दल आपल्याला माहिती देत आहे. यामध्ये महत्वाचं काय असणार आहे, आपण यामध्ये हिंदी विषयाच्या सुद्धा नोट्स देत आहे, ठीक आहे. हिंदी विषयाचा टोटल अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासोबत इंग्लिश विषयाच्या सुद्धा आपण नोट्स देत आहोत. इंग्लिश जर विषय असेल तर तुम्हाला सांगायचं आहे इंग्लिश विषय आहे माझा, त्यानंतर इंग्लिश विषयाचे सुद्धा तुम्हाला नोट्स दिल्या जातील. त्यानंतर मॅथ झालं, गणित झालं, त्यानंतर रिझनिंग झालं, ठीक आहे. रिझनिंगच्या नोट्स सुद्धा आपण देत आहोत आणि यामध्ये चालू घडामोडीच्या सुद्धा आपण नोट्स देत आहोत. या तुम्हाला 4 ते 5 विषयांच्या नोट्स अतिशय कमी किमतीमध्ये आपण आपल्या टीम कडून उपलब्ध करून देत आहोत. या सर्वांच्या नोट्सची प्राइस जर म्हटलं तर यामध्ये हिंदीचे 150 ते 200 पेजेस आहे, ठीक आहे. ऍव्हरेज तुम्ही सर्व विषयांच्या 150 ते 200 पेजेसच्या नोट्स समजून चला. प्रत्येक टॉपिक नुसार, विषयानुसार अभ्यासक्रम पूर्ण केलाय आणि ही जी प्रश्नपत्रिका आपण बनवत आहोत, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बनवत आहोत, ही सुद्धा तुम्हाला त्या नोट्स मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे, ठीक आहे. अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे. यामध्ये महत्वाचं काय असणार आहे, प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे. तर या सर्वांची प्राइस, ठीक आहे, या सर्वांची एकत्रित प्राइस यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता झालं, चालू घडामोडी झालं, या सर्व विषयांच्या नोट्स दिले जाणार आहे. तर त्याची प्राइस आपण फक्त ठेवलेले आहे 197 रुपीज, ठीक आहे. यामध्ये तुम्हाला या 4 ते 5 विषयांच्या नोट्स दिल्या जाणार आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअप वरती. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 हा जो नंबर दिसत आहे या नंबरवरती तुम्हाला काय करायचंय, या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे व्हॉट्सअप वरती. फक्त व्हॉट्सअप वरती काय म्हणायचंय, एसएससी जीडीच्या नोट्स पाहिजे आहे. त्यानंतर सविस्तर माहिती तशी तुम्हाला सेंड केली जाईल. नाहीतर तुम्हाला डायरेक्टली नोट्स लगेचच्या लगेच पाहिजे असेल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये, तर तुम्हाला काय करायचंय, या नंबर
नंबरवरती ₹197 पेमेंट करायचंय. ठीक आहे. ₹197 पेमेंट करायचंय. पेमेंट तुम्ही फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने करू शकता आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती WhatsAppवरती तुम्हाला डायरेक्टली स्क्रीनशॉट पाठवायचे. ठीक आहे. पेमेंट झाल्यानंतर WhatsAppवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व विषयांच्या या ज्या नोट्स आपण काढलेल्या आहेत, पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सेंड केल्या जातील. हिंदी विषयासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणारे सर्व अभ्यासक्रम तुम्हाला त्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारच्या तुम्हाला या 4 ते 5 विषयांच्या नोट्स आपण फक्त उपलब्ध करून देत आहोत ₹197 मध्ये. म्हणजे 40 ते 50 रुपयामध्ये एक विषयाची नोट्स तुम्हाला भेटत आहे आणि बाकी सर्व टॉपिकनुसार अभ्यासक्रम दिलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपण आपल्या नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली तुम्हाला नंबर दिसत असेल त्यावरती तुम्ही पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल. अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे. आणि बाकी जर म्हटलं तर तुम्हाला गणित बुद्धिमत्तावरती अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण दुसऱ्या भागामध्ये बघणारच आहोत. आता तुम्हाला टॉपिक समजून आले, कोणकोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले गेले होते, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. या टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रश्न आपण इथं नोट करून घ्यायला सुरुवात केलेली आहे. सामान्य ज्ञानाचे सुद्धा आपल्याकडे प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. जसे हे प्रश्न येतील ते सुद्धा आपण बघणारच आहोत. ठीक आहे. अशा प्रकारचं पूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं आजच्या पहिल्या शिफ्टचं. यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर पेपरचं स्वरूप जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल मीडियम होतं. ठीक आहे. एवढं अवघड पण नव्हतं आणि एवढं सोपं पण नव्हतं. काही प्रश्न इथं अवघड सुद्धा होते. त्यामुळे आपण मीडियम पेपरचं स्वरूप इथं म्हणू शकता. अशा प्रकारचं पेपरचं आजचं स्वरूप होतं. यामध्ये बहुतेक प्रश्न जर म्हटलं तर आपण जे मागील प्रश्नपत्रिका होत्या त्याला अनुसरून विचारले गेले होते. जास्त काही आपल्याला म्हणजे टॉपिक सोडता प्रश्न आलेले नाहीये. रेग्युलर जे पण टाईप होते त्या टाईपवरतीच प्रश्न आलेले. इथून मागे जे पण प्रश्नपत्रिका झाल्या असतील तुम्ही ऑनलाईन जरी सर्च केलं तर भरपूर प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जातील. त्यांची रिव्हिजन केली तरी चालेल. त्याच टाईपचे प्रश्न इथं रिपीट होत आहे. त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता. लेटेस्ट 2023 चा जो पेपर झालेला आहे एसएससी त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बाकी आता जर म्हटलं तर आपला पुढील व्हिडिओ लवकरच येणार आहे. नेक्स्ट शिफ्टला कोणकोणत्या टाईपवरती प्रश्न आले होते आणि त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला महत्त्वाचे टॉपिक कोणते असणार आहे, कोणकोणते प्रश्न आले होते, त्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरणासोबत उत्तर आहे तुम्हाला आपण पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे. ठीक आहे. म्हणजे जर म्हटलं तर गणित बुद्धिमत्ताचं टोटल मी टॉपिक घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सामान्य ज्ञान. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर हिंदी, इंग्लिश तुम्हाला ऑलरेडी आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर करून दिलेले आहेत. त्यातूनच जर म्हटलं तर रिपीट होत आहे टॉपिक. जे पण आपण महत्त्वाचे क्वेश्चन दिलेले आहेत ते सुद्धा रिपीट होत आहेत. त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता नोट्स मधून आणि महत्त्वाचं म्हणजे गणित बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरण तुम्हाला तिथं आपण नोट्समध्ये देखील दिलंय. परंतु लेटेस्ट कसे प्रश्न येतात त्याचे स्पष्टीकरण आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बेल येते ती लाईक क्लिक करून घ्या. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर हिंदीचे हे टोटल टॉपिक आपण आपल्या नोट्समध्ये दिलेत. इंग्लिशचे देखील आपण टोटल टॉपिक दिलेत. त्यानंतर गणित बुद्धिमत्ताचेही आपण सर्व टॉपिक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता आणि बाकी जर म्हटलं तर मागील प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता. त्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील ते सांगा, जेणेकरून त्याची उत्तर मी तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. नोट्स जर म्हटलं तर सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातात. या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर डायरेक्टली व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला तिथे सविस्तर माहिती सेंड केली जाईल. त्यानुसार तुम्ही आपल्या नोट्स घेऊ शकता. बाकी जर तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.